आज आपण काही मूलभूत सवाल घेऊन आलोय, ज्या प्रश्नांची आज मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आपल्याला चर्चा करायची आहे। हे मूलभूत सवाल कुठले आहेत जाणून घेऊया। सवाल आहे, टिपू सुलतानची महाराजांसोबत तुलना होऊ शकते का? ह्याचं उत्तर आधीच सांगतो, होऊ शकत नाही, पण ती करण्याचा प्रयत्न का, हा सवाल आहे। प्रश्न आहे, टिपू सुलतान इतिहासातला नायक की खलनायक? दोन अतिशय टोकाच्या विचारधारा, दोन टोकाच्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतात, पण तो खरा कसा होता इतिहासाच्या पानामध्ये समजून घेऊया। मतांच्या राजकारणासाठी लांगुल चालन सुरू आहे का? हे सगळं वोट बँकेचं राजकारण सुरू आहे का? ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी इतिहासातला पानातला हा माणूस वापरला जातोय का? टिपू सुलतान कबरीतून वारंवार बाहेर का काढला जातो? प्रत्येक निवडणुकीमध्ये, या ना त्या निवडणुकीमध्ये त्याला का बाहेर काढलं जातं? ते जीनमध्ये असतं तशा प्रकारे हे कशासाठी, त्याचा हेतू काय? टिपू सुलतान ध्रुवीकरणाचं राजकीय हत्यार बनतोय का? हा सवाल सुद्धा आज आपल्याला विचारायचा आहे। दोन्ही बाजूंकडून ज्या पद्धतीनं हा सगळा मुद्दा उपस्थित करून एक राजकारण त्याचं केलं जात आहे, त्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे। आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आपल्यासोबत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आता जे प्रमुख पाहुणे आहेत त्याच्यामध्ये मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद आपल्यासोबत आहेत। स्वागत आहे तुमचं। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। शिवरायजी तुमचं स्वागत। हनुमंत पवार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते। हनुमंतजी तुमचंही स्वागत आहे। पण त्याचबरोबर आपण उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते तुषार दांगोडेंनाही बोलवलंय, मुस्लिम अभ्यासक मोहम्मद पैगंबर शेख यांनाही बोलवलेलं आहे, आणि टिपू सुलतानच्या इतिहासाचे अभ्यासक असलेले डॉक्टर नीरज साळुंखे सरांना सुद्धा बोलवलेलं आहे, जे इतिहासाची पानं आपल्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतील। म्हणून मी या तिघांचंही स्वागत करतो। पण चर्चेची सुरुवात मला शान-ए-हिंद तुमच्यापासून करायची आहे। पहिली प्रतिक्रिया, टिपू सुलतान तुमच्यासाठी किती ग्रेट असेल, काय असेल मला माहित नाही, काय ते तुम्ही सांगा आता, पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना होऊ शकते का? तुमचं काय म्हणणं आहे? आणि जी केली गेली त्याच्याबद्दलचं तुमचं म्हणणं काय? देखिए, एक बात ये है कि सारे विवाद जो आ रहे हैं वो मेरी ऑफिस में उनकी तस्वीर लगाने से। हाँ, बात ये है कि जब मैंने ऑफिस का चार्ज लिया तो उस वक्त ऑफिस हमारी बिल्कुल खस्ता थी, वहाँ कोई काम नहीं था, बैठने के लिए सही जगह भी नहीं थी, लेकिन कमिश्नर ने हमको वो ऑफिस चार्ज के लिए दी और हमने चार्ज लिया। और मुझे मेरी गठबंधन में जो लोग थे उनके कॉर्पोरेटर्स ने मुझे वो तस्वीर दी और वो लगाई उन्होंने, जिस पर मेरा एतराज भी नहीं था। तो जी ये सवाल पैदा होता है कि अकेली उनकी तस्वीर क्यों थी? तो बात ये है कि ये प्रशासन, जो प्रशासक हमारे चार्ज देने से पहले वहां थे, ये उनकी गलती है कि उन्होंने बाकी लोगों की तस्वीरें लगाकर देनी चाहिए थी। अगर हाँ, मुझे हैंड ओवर किया जाता और मुझे कुछ बोला जाता तो सबसे पहले अगर मैं किसी की तस्वीर लगाती तो वो हमारे राष्ट्रपिता गांधी जी की। उसके बाद जो संविधान रचना जिन्होंने की है, जिस वही संविधान से मैं एक ओबीसी राखीव वार्ड से महिला चुनकर आई हूँ, बाबा साहेब अम्बेडकर की, हमारे छत्रपति शिवाजी महाराज की, और उसके बाद में टिपू सुल्तान साहब की तस्वीर। और जो हमारे विचारों के हैं, हम लोहियावादी, जयप्रकाश नारायण को मानने वाले समाजवादी लोग, हम उनकी तस्वीरें भी वहां पर लगाते। कहने का मतलब ये है कि तस्वीर मेरी मर्जी से लगी थी, जिसपे मेरा कोई एतराज नहीं था। दूसरी हाँ, बात ये कि उनका मुआवजा छत्रपति शिवाजी से होगा, तो मैं एक बात ये कहूंगी कि छत्रपति शिवाजी महाराज जो हैं वो महाराष्ट्र के थे। हमारे यहाँ के ज्योग्राफिकल हालात अलग थे, हमारी लैंग्वेज अलग थी, और दोनों का एरा अलग था, तो इसलिए मुआवजा होना नहीं चाहिए। लेकिन अगर कहीं ना कहीं जैसे महान व्यक्ति शिवाजी महाराज की शौर्यता जो थी, अगर उनके फूड स्टेप पर कोई चलता होगा तो ये हमारे शिवाजी महाराज के लिए बहुत बड़ी ग्रेटनेस है कि अगर दूसरी स्टेट के लोग भी उनको फॉलो करते हैं। ठीक है।